नरेंद्र मोदी सरकारने SAAचा पहिला अंमलात आणून त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी जे वचन दिलेलं होतं ते पूर्ण केलेलं आहे आणि हे त्यांनी दिलेली अनेक वचनं पूर्ण करून त्यांना निवडणुकीच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामुळे हा जन्मोत्सव आहे आणि गरजेचं आहे. कारण CAA या कायद्याच्या संदर्भामध्ये विरोधकांनी खूप मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये आणि मुस्लिम बांधवांमध्ये गैरसमजुती पसरवल्या होत्या आणि प्रत्यक्षात जसं हे बिल पास झालं आणि ते आता अंमलबजावणी होणार आहे त्या ह्याच्यामध्ये असं लक्षात येतं आहे की कोणत्याही मुस्लिम बांधवांवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. तुम्हाला कोणाचंही नागरिकत्व या कायद्यामुळे काढून घेण्यात येणार नाही आहे. तर उलट पक्षी हा कायदा नागरिकत्व देणारा कायदा आहे. लियाकत नेहरू यांचा जो 1950 साली करार झाला होता, लियाकत अली हे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान होते आणि नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. जेव्हा देशाची फाळणी झाली ही राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी झाली होती, परंतु त्याचे फळं मात्र त्याचे दुष्परिणाम मात्र तिथल्या स्थानिक जनतेला भोगावे लागले. भारतामधले अनेक लोक निर्वासितून पाकिस्तानच्या दिशेने गेले, तसे लाखोंच्या संख्येने लोक निर्वासितून भारतामध्ये आले आणि हे निर्वासित जेव्हा भारतामध्ये आले त्या निर्वासितांच्या ते तेव्हाही आले आणि त्याचबरोबर आजपर्यंत ते येतही आहेत. तरी हे जे अल्पसंख्याक पाकिस्तानमधलं जे अल्पसंख्याक म्हणजे हिंदू, जैन, बौद्ध, शीख, पारसी, ख्रिश्चन ह्या ज्या कम्युनिटीज भारतामध्ये आलेल्या आहेत या कम्युनिटीजना आपल्याला नागरिकत्व देणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि हे नागरिकत्व या संशोधन बिलाच्या आणि कायद्याच्या माध्यमातून सरकार देत आहे. आणि हे नागरिकत्व दिल्यामुळे हे निर्वासित जे भारतामध्ये आलेले यांच्या राहणीमानामध्ये खूप मोठं परिवर्तन होणार आहे. यांना भारतातल्या कायद्याच्या माध्यमातून आणि भारत सरकारने उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधा त्यामुळे उपयोगात आणता येणार आहे. आणि हे त्या कम्युनिटीसाठी जे निर्वासित म्हणून आलेले हे भारताचे नागरिक झाल्यानंतर नागरिकांसाठीचे असणारे अधिकार त्यांना प्राप्त होणार आहे. ही खूप मोठी जमेची बाजू या कायद्याच्या माध्यमातून होणार आहे. विरोधकांनी कितीही जरी प्रयत्न केला की हा कायदा मुस्लिमांच्या विरुद्ध आहे, तरीसुद्धा येणारा काळ आणि आत्तापर्यंतचा काळ हे दाखवून देतो आहे की हा कायदा कुणाच्याही विरोधात नाही.